महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी काल नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या एनडीएला पूर्णपणाचा पाठिंबा त्या ठिकाणी दिला। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांना त्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा देत असतानाच तरुणांच्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांच्या हातून पुढच्या 5 वर्षांमध्ये त्या ठिकाणी काम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करत असतानाच ज्या मुद्द्यावरती त्यांनी पाठिंबा दिला तो महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे राज ठाकरे यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागतही करतो आणि अभिनंदन करतो। एक असं आहे की मी भान ठेवून बोलावं, आता गीते साहेबांनी भान राखावं, तो मुद्दा त्यांचा आहे। कारण अलीकडच्या कालावधीमध्ये सैतान, बाटली, बूच, खंजीर हे सगळे शब्द त्यांचे आहेत। 6 वेळेला ज्यांना लोकसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली, केंद्रात 10 वर्ष मंत्री राहिले, त्यांचं भाषण म्हणजे उद्याचं 5 वर्षामध्ये मी काय करणार आहे याचा रोडमॅप असला पाहिजे। गेल्या 30 वर्षामध्ये काय काम केलं हे सांगण्याची असली पाहिजे। मी त्यांना तेच विचारतो की 30 वर्षातलं तुमचं एखादं ठळक काम दाखवा आणि त्याच्याबद्दलचं बक्षीस घेऊन जा। त्याच्यावरती ते उत्तर देताना चिडतात। वर्मावरती बोट ठेवलं की माणसाच्या मनातली चिड कशी होते ती गीतेच्या वक्तव्यातून त्या ठिकाणी पाहायला मिळते। संबंध मुस्लिम समाज माझ्या धर्मनिरपेक्ष विचाराबाबतीत त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे। त्यामुळे संबंध मुस्लिम समाज 19ला जेवढा माझ्या पाठीमागे उभा होता त्याच्याहीपेक्षा जास्ती यावेळेला पाठीमागे असल्याचं पाहायला मिळेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।